जेव्हा एखादा परफॉर्मन्स कंटेस्टंट सॉलिड करून जातो आणि मग ब्लास्ट मिळतो किंवा एक 100 रुपये मिळतात तेव्हा खूप मस्त वाटतं आणि एक एनकरेजमेंट आहे. कारण असं काही मिळवायला म्हणून पुढचे परफॉर्मन्स अजून आम्ही एक कॉम्पिटिशन तयार होते आमच्यातच की चला तर यावेळी आपण 100 रुपये मिळवूयात किंवा आपण ब्लास्ट मिळवूयात. जीवनात ही घडी अशी तर होऊ दे असं वाटतं. सतत प्रत्येक परफॉर्मन्समध्ये असंच येऊ द्या. मला आठवत आहे की पहिल्यांदा मला ब्लास्ट मिळाला होता तो साताऱ्याची गुलछडी मी परफॉर्म केलं होतं. तेव्हा ती पहिल्यांदा लावणी मी परफॉर्म केली होती सीझनमध्ये. तेव्हा सगळ्या जजेसकडनं मला 10 out of 10 मार्क मिळाले होते पहिल्यांदा आणि सीझनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला 10 out of 10 मार्क मिळाले होते. लालूच लागते आपल्याला की अच्छा उभं राहून टाळ्या वाजवल्या वा 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 पुढच्याला 100 रुपये तरी मिळायला हवेत. मग ते 100 रुपये मिळाले की असं वाटायला लागतं. नंतर ते ब्लास्टचं प्रकरण आलं मग असं वाटायला लागलं नाही आता ब्लास्ट मिळायला हवा. मला असं वाटतं मी बोलू नये. व्हॉट डू यू थिंक? त्यामुळे ते अप्रिसिएशनमुळेच कदाचित दुसरा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आम्हाला एक वाव मिळायचा किंवा एक कॉन्फिडन्स मिळायचा. मला असं वाटतं ती शाबासकी म्हणजे माझा कॉन्फिडन्स आहे. अंतिम सोहळ्यासाठी आता तयारी चालू आहे. खरं सांगू आता ह्या क्षणाला मेकअप अजून चढलेला नाही आहे पण मेकअप चढला कदाचित कॉन्फिडन्स थोडासा अजून वाढेल. पण ह्यावेळेला खरंच मनात धाकधूक आहे. अंतिम फेरीसाठी वेगळी तयारी नाही. जी काही आम्ही 5 महिने मेहनत घेतली त्याचं आता काय जे असतील ते रिझल्ट्स आम्हाला मिळतील. खूप विविध डान्स आहेत यावेळी फिनालेमध्ये. खूप सरप्राईजेस आहेत आणि आम्ही मेंटॉजही परफॉर्म करतोय तर तुम्ही नक्कीच महाअंतिम सोहळा बघाल. मजा येईल तुम्हाला बघायला. इतनी प्यारी हो सामने हम काबू में कैसे रहे. आणि एक विशेष माझा परफॉर्मन्स असेल तो म्हणजे जोगवा. ललाटी भंडार ह्या खूपच फेमस अजय अतुलने कंपोज केलेला जोगवा आहे. त्याच्यावरती मी परफॉर्म करणार. पॅनल्समध्ये मी सोलो परफॉर्मन्स म्हणून मनमोहना तू राजा स्वप्नातला हे गाणं करते. जे गाणं मला खूप आवडतं मनापासून आणि त्याचे बीट्स आणि त्याचा एकंदर मूड इतका भारी आहे की मला असं वाटतं फिनालेसाठी करेक्ट सॉन्ग आहे ते. आणि त्या व्यतिरिक्त अजून खूप सरप्राईजेस आहेत आणि खूप गाणी आहेत. आम्हाला 5-6 डान्सेस करायचे आहेत. त्यामुळे यू कॅन इमॅजिन आम्ही प्रत्येकजणी किती वेगवेगळे डान्सेस करणार असू. प्लस अजूनही काही सरप्राईज परफॉर्मन्सेस आहेत. त्यामुळे फिनाले खूप भारी आणि रंगतदार होणार आहे. तुम्ही प्लीज बघा. हाय नजर
पाहिलं की वाजले की बाराची आमची प्रॅक्टिस चालू होती. अर्थातच वाजले की बारा हे गाणं आहे, एव्हरग्रीन गाणं आहे, ते पाहिजेच म्हणजे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप मस्त मस्त धमाल गाणी आम्ही करणार आहोत, पण मला नाही वाटत ते आत्ता सांगावं. सगळी गाणी तर नाही सांगणार मी, नाही तर मग सरप्राईज एलिमेंट निघून जाईल. पण अर्थात सगळ्या मुली आम्ही आमचं एक बेस्ट परफॉर्मन्स करणार आहोत. तर मी शीला की जवानी करणार आहे आणि बाकी सगळं यू हॅव टू वॉच दिस. सगळ्यांबद्दल एक एक गोष्ट आवडते, त्यामुळे मला असं वाटतं की एक एक राणी हार सगळ्यांना देऊन टाकावा. त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट आहे पहिला नंबर सांगणं. गिरिजा ओकबद्दल सांगायचं झालं तर गिरिजानी खूप आत्तापर्यंत वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आपल्या शोमध्ये दिलेले आहेत आणि जे आमच्यापैकी कुणीच आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. आणि ते एक्सपेरिमेंट सगळे खूप जास्त प्रमाणात सक्सेसफुल झालेत. त्याच्यामुळे फिनालेमध्ये आता काय ती एक्सपेरिमेंट्स करेल ह्याची मला डेफिनेटली खूप भीती वाटते. आय सिरियसली आय कॅन्ट सी एनी. इट्स अ टफ कॉम्पिटिशन. त्यामुळे फिनाले खूप भारी आणि रंगतदार होणार आहे. तुम्ही प्लीज बघा आणि सध्या पाहत राहा कर्टन रेझर अप्सरा अलीचा.